शांततेची सगळ्या जगाला गरज आहे, पण कधीतरी झपका द्यावा लागतो. लईच येडेवानी केल्यावर सहन तरी कुठपर्यंत करायचं सांगा ना. पण ऑपरेशन सिंदूर केलं, एका माऊलीचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला तर ते कुंकू तुमचा देश सुद्धा बर्बाद करू शकते. भारतीय मातेची ताकद आहे माबाब, हे लक्षात ठेवा. आणि आता तरी विनंती, शांत रहा, येडेवानी करू नका. अरे आमच्या सामर्थ्य असून आम्ही शांत आहे, आम्ही शांत आहे सामर्थ्य असून, आणि तुम्ही कुरघड्या करता तिकडे बसून. इथल्या प्रत्येक आर्मीतल्या जवानामध्ये देशभक्ती भरली आहे ठसून, म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं तुमच्या घरात घुसून कार्यक्रम केला रोखोक. हा, आणि आर्मीतले जवान, इंडियन आर्मीतले सगळे बरं का, आर्मी असेल, नेव्हीतले असतील आणि वायुसेनेतले, या तीनही जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी मायबाप. अरे ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतो, ते रात्रीने डोळ्यामध्ये तेल घालून त्या भारत मातेची सेवा करतात. त्यांच्या जीवावर इकडे सप्ते, यात्रे, कीर्तन महोत्सव, बड्डे, हे सगळे कार्यक्रम आपण कोणाच्या जीवावर करतोय? त्यांच्या उपकार आहेत. चैन की नींद आमचे शोते है ना उनकी वजह. आणि कोणाची लेकर आहेत ती? सर्वसामान्याचे, तुमच्या आमच्या गोरगरिबाची लेकर आहेत मायबाप. मोठ्याची माणसं आणवीत नसतात, कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची, वारकऱ्याची, गरीबाची. गरीब माणसं देश सांभाळत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री म्हणाले, जय जवान जय किसान. किती त्याग आहे हो त्यांच्या जीवनात. आईचा त्याग, बापाचा त्याग, पत्नीचा त्याग, सर्व गाव सोडायचं. आणि आता तर 2-2 दिवसाची माणसं सुट्टी आली होती, त्यांना सुद्धा कॉल आला की परिस्थिती क्रिटिकल आहे, लगेच माघारी फिरले मायबाप. ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याच्या स्वतःवर प्रसंग येतो ना त्यावेळेस दुःख कळत असं. लोकांना वाटतं युद्ध झालंच पाहिजे, पण मरणारे कोण? गोरगरिबाची लेकरं. मोठी काय ऑफिस मध्ये असतात. आणि एकदा जवान एखादा जर एखाद्या घरातला शहीद झाला ना, त्या कुटुंबाला विसरा काय दुःख आहे मायबाप. त्या पत्नीला आयुष्यभराचा आधार राहत नाही, आई बापाला आपल्या पोटचा गोळा गमावा लागतो, आणि 6-6 महिन्याची मुलं आहेत, बापाचं तोंड आयुष्यभर त्यांना पाहायला भेटत नाही. आत्ताच आपल्या ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली घटना. 5 तारखेला लग्न झालं आणि 8 तारखेला सगळं सोडून सीमेवर लढण्यासाठी गेलेला तो जवान आहे मायबाप. अशी त्याग करणारी माणसं या भारत देशाच्या मातीमध्ये आहे, म्हणून हा देश सुरक्षित आहे. आर्मीतल्या जवानावर आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, म्हणून आमच्या हातातला टाळ सुरक्षित आहे. हा टाळ टिकवण्यासाठी त्यांच्या हातात बंदूक पाहिजेच. हा, ही काळाची गरज आहे, शस्त्र आणि शास्त्र. तसं अहिल्या देवींच्या जीवनात दोन्ही गोष्टी आहेत. कन्या तरी आईशी देई, जैशी मीरा मुक्ताबाई. अशी रत्न आपल्या पोटी यावी, यासाठी आपणही त्या संस्काराच्या दृष्टीनं धन्य माता पिता तयाच्या आपल्या जीवनात अगोदर ते विचार असावेत, मग आपली पुढची तसे आदर्श घडणार आहे. आणि असे परिवारावर हे संस्कार आहेत. आज एवढी मोठी शिक्षण संस्था आणि एवढं मोठं महाविद्यालय या परिवारानं सगळ्यांना सोबत घेऊन निर्माण, जवळपास 2,500 ते 3,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. फुकट नाही, त्याच्या मागे सुद्धा साधना आहे, कष्ट आहे, तपश्चर्या, मेहनत आहे. फुकट कोणत्या गोष्टी होत नसतात मायबाप. घर चालणं सोपं नाही. या शिक्षण संस्थेने हे त्या गोष्टी चालवायचे काय बोलायची गोष्ट आहे का? ह्याच्या मागे सुद्धा कष्ट असतं. फुकट देव कोणाला देत नाही, घाम गाळावं लागन. म्हणून आपल्या 12कडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा, हे सांगण्यासाठी कै. 12कडे नीट ऐका बरं का. आधी कष्ट करा क, आणि मग खा ख. एक शब्दाने पुढे चला. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग. क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसरणार घ. घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका च. चमच्याला विचित्र असतो, जवळ त्या पातेल्यात माल आहे तोवर गप असतो, पण पातेलं मोकळं झालं की खडबड 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 करतो, म्हणजे ते वाजायला सुरुवात होते. असे चमचे असते. तर माल आहे तोवर शांत, माल दाबणार ते, माल संपला की मग दुसऱ्या पातेल्यात उडी हाणणार. ही चमचेची लक्षणं. चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 वा. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात सुद्धा नाही. तोंडावर पुढे गेल्या भागार येते, त्याने तर गावचं वाटोळ केले. कसा र चमच्यांवर विश्वास ठेवायचा. म्हणजे आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही, तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार, म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका ज. च छ ज. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. हेकडं आहे का? हा, त्याचे लक्षण लय डेंजर आहेत. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे.
लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. तर डॉक्टरचं नाव आहे दिहू, गावचं डॉक्टरचं नाव तुकोबर आहे, गावचं नाव दिहू आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे बरं का. त्याच्यात अनेक इंजेक्शन गोळ्यात, फक्त एकच इंजेक्शन सांगतो, तुका म्हणे चित्त करार आहे निर्मळन येऊन गोपाळ राहते. तर ही जर इंजेक्शन फिट बसलं, जळाजळीचा रोगच होणार नाही. चित्त निर्मळ ठेवायला जळाजळी काय. अरे जळताच कशाला म्हण. शेजाऱ्याने गाडी घेतली म्हणजे आपण घेतली असा आनंद ठेवा ना. शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला नाही. आपल्याला बांधणं होतं त्याच्याच बंगल्यात जायचं, त्याला गोड बोलायचं, त्याचा चहा प्यायचा, त्याच्याच इशीची हवा खाऊन यायचं, गोड बोलून काम लावायचं. पण जळतो काहाला मरतो. आणि नाही तुला बांधणं होतं त्याच्या बंगल्याची जिकडे सावली पडते तिकडे तुझी वास टाकून निवांत झोपायचं त्याच्या सावलीत. पण जळू नको ना. दुसऱ्याच्या संपत्तीचा फायदा घ्यायला सुद्धा बुद्ध्यांक लागतो. जळाजळी करून काय होणार आहे. गोड बोलून त्याचा कार्यक्रम करायचा हे एवढं सुद्धा कळत नाही माणसाला. जळून काय फायदा आहे. आपली माणसं मोठी करायची का. आपला गायक वादक, परिसरातला कीर्तनकार, संस्था टाकली, दुकान टाकलं, व्यवसाय टाकला, बिझनेस टाकला जवळच्या माणसाने. आपल्या माणसाने आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असेल तर गावाने मिळून खांद्यावर घेतलं पाहिजे. तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका. आणि जे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची कधी झाडाझडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकटेला डग म्हणू नका ड, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हात, तरबेज व्हायचं थकू नका थ, यश मिळून पण जरा दमदारा द, दम धरण्यासाठी धाडस ठेवा ध, आणि धाडसी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न, त थ द ध न. एवढीच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला. आता सगळेच एकदा सांगितलं लोड येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्यावर चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. पण सुरुवात काय क सर प्राचार्य होते ही एवढी शिक्षण संस्था, आणि ही सगळी मंडळी या परिवारातली. कष्ट आहे, मेहनत आहे, फुकट नाही साधना. दादांपासून ते विचाराची परंपरा. कष्टाशिवाय माणसं मोठी होऊ शकत नाही, त्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, म्हणून या अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यास मिळ. अभ्यासाने गहन पारता मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. जीवनामध्ये क्षेत्र कोणते असू द्या, अभ्यास असावा. आणि अभ्यासाच्या जोरावर माणूस आयुष्यामध्ये प्रगती करू शकत असतो. म्हणून तरुण मुलांनी तुमच्या तारुण्याचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी, परंपरेसाठी करा. आणि एक राहा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात एकी असते त्या गावाचा तालुक्यात सुद्धा दबदबा असतो. बघा तुम्ही, सुशिक्षित मानव द्राक्ष गेल्या कशी द्राक्ष 50 रुपये किलो, किंमत कमी करा. म्हातारे म्हणली खालचे जे मोकळे आहेत नाही 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किमतीत का बदल. हा द्राक्षांचा घडे, ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आले नाही एकमेकाला एकटं सोडित नाहीत. हे सुखात बी सोबत आणि दुःखात बी सोबत. 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी बाहुबंदच हाणल्यात. फुकाट म्हणलं तर घेऊन जा. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का. म्हणून एक राहायला असे काही सप्ते, कीर्तन, यात्रा याच्यासाठी आहेत की सगळा समाज एकत्र यावा, विचाराचे देवाणघेवाण व्हावी, गाव विकासाच्या दिशेनं जावं. ज्ञानोबारांचा हाच मोठा चमत्कार आहे. मेळ विले मांदी वैष्णवांचे. त्याच्यामुळे मुलगा असाव तर असा, मुलगी असाव तर मुक्ताबाई मीराबाई सारखे, आणि द्यायचं असेल तर या दोन्ही मधलं एक कोणतं तरी दे. अभंगाच्या शेवटी माझी